नमस्कार. मी सौ दीपाली कुलकर्णी. ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर छाया महाजन यांच्या साहित्य छाया ह्या यूट्यूब चॅनलसाठी त्यांच्याच मोरबांगडी ह्या संग्रहातील नमस्कार हा ललित लेख आपल्यासाठी सादर करते. अतिशय सुंदर असा हा लेख आहे. माझी बहिणी अपराध्यासारखी खाली मान घालून उभी होती, डोळ्यातल्या धारा आणि हुंदका दोन्ही दाबून धरून. आई दुर्गा मातेचं रूप घेऊन तावातावानं बोलत होती. मी धाकटी आणि नकटी, मध्ये बोलण्याची प्राज्ञा नव्हती. वडील रागात असले की नुसतेच चक्रा मारे. त्यांचा चेहरा रागानं फणफणलेला दिसे आणि एरझरा मारताना ते डोक्याच्या मध्यावर पडलेल्या टकलावरून सारखं चोळल्यासारखं करीत. सांगायचं म्हणजे आई वडील रागात, भाऊ माडीवर निघून गेलेला, वहिनी खाली मान घालून रडते. शेवटी आईच्या रागाकडे दुर्लक्ष करत मी जवळजवळ ओढून वहिनीला दुसऱ्या खोलीत नेलं. पण त्याचा परिणाम म्हणून मला एक जोरात हिसका बसून धपाटाही मिळाला. आता मात्र माझा संयम सुटला. मी काय ग केलं असं रडत रडत मी विचारलं, तेव्हा जे आईनं सांगितलं ते आजही लक्षात आहे. मला आणि वहिनीला आमच्या ओळखीच्यांकडं आईनं जायला सांगितलं होतं. नवीन सून घरात आली की तिला 4 ओळखीच्यांच्या घरी बोलवण्याचा प्रघात होता. आईनं सांगितल्यावरून आम्ही दोघी आणि भाऊ गेलो. भाऊ बैठकीत आणि आम्ही आतल्या खोलीत. निघताना त्या काकूंनी वहिनींना कुंकू लावून कपडा आणि पैसे हातात दिले आणि आम्ही घरी आलो. आई आणि वडिलांनी तिथे गेल्यापासून परत घरी येईपर्यंतचा इतिवृत्तांत विचारला. मीही भाबडेपणानं सगळं सांगितलं. शेवटी उठायच्या वेळी आई हलकेच मला म्हणाली, सुनबाईंनी नमस्कार केला ना त्या दोघांना? प्रश्नाचा रोख मी ओळखला नाही आणि मी कंटाळलेली होते. शिवाय इतक्या बारकाव्यानं विचार करण्याचं वयही नव्हतं. नाही बा, मी सांगितलं. आणि इथेच सगळं हुकलं. आई बाहेर ओसरीवर गेली. वडिलांशी खालच्या आवाजात काहीतरी बोलणं झालं आणि माडीवर निघालेल्या बहिणीला करड्या आवाजात बोलावलं गेलं. खाली उतरून येताच एकच कल्लोळ झाला. त्यात आमच्या दोघींच्या अक्कला निघाल्या. आम्हाला विविध बिरुदं दिली गेली. यात आमचं दोष कमी आहे हे कळत असतानाही आम्ही ब्र काढू शकत नव्हतो. त्यात वडिलांनी जेव्हा फरमान काढलं की आत्ताच्या आत्ता पुन्हा तिथे जाऊन वहिनीला नमस्कार करून आण, तेव्हा मात्र माझा धीर खचला. कारण वडिलांच्या करडेपणा जेवढा खरा होता तितकंच रात्री पुन्हा जाऊन नमस्कार करून येणं मूर्खपणाचं होतं. परिस्थितीनुरूप मी रडण्याचं अस्त्र काढलं. माझं पाहून बहिणीने इतका वेळ धरलेला दम सुटला. दोघे आवाज न करता रडत असताना भाऊ जिना उतरून आला. अर्थात वडिलांपुढे तोही बोलू शकतच नव्हता. आईला मागच्या अंगणात नेऊन त्यानं समजावलं आणि आमचं काकूंच्या घरी जाणं टळलं. पण ह्यानंतर मात्र एक गोष्ट झाली. आमच्या घरी कुणीही पाहुणा व पाहुणी आली, ती किंचितही वयानं मोठी असली आणि आईनं ह्या आमच्या सुनबाई असं म्हटलं की वहिनी त्यांना वाकून नमस्कार करायचे. यात गावचा तेली, कासार, अगदी मिठाई बनवणाऱ्या धनबाईंचा सुद्धा समावेश होता. आज तो प्रसंग अचानक आठवला. भाचीच्या लग्नाला महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात गेले होते. सगळे सोहळे आधुनिक पद्धतीने होते, कारण नवरदेवालाच रूढी मान्य नव्हत्या. पण बहिणीला मात्र पारंपरिकच लग्न करायचं होतं. बहुसंख्य नातेवाईक खुश होते की जेवणावळी, आहेर, प्रतिआहेर आणि मागून चालणारे रुसवे फुगवे टळले. पण बहिणीनं लेकीला सालंकृत सासरी पाठवायचं ठरवलं होतं. नवरदेव जरा तेव्हा थोडे नरम झाले. प्रेमविवाह होता. लग्न रजिस्टर पद्धतीने होणार होतं, पण सप्तपदी आणि लाजा होम हे 2 संस्कार आणि कन्यादान मात्र होणार होतं.
रजिस्ट्रार आला, सह्या झाल्या, हार झाले, बाहेर वाजंत्री वाजली. मुहूर्ताचा प्रश्न नसल्यामुळे गुरुजी कार्यालयाबाहेर बिडी पीत बसले होते. तिकडे सह्या चालू असताना पाहुण्यांचा नाश्ता चालू होता. नाश्त्यानंतरची बिडी समाधानाने पीत असताना बोलवू आलं. चला, विधी उरकून घ्या. गुरुजी मातीच्या कुंडापाशी उकिडवे बसले. काही मंत्र म्हणून झाल्यावर म्हणाले, वडीलधाऱ्यांच्या पाया पडून या. आजूबाजूला तमाम नातेवाईक मंडळी, काही वयस्क, काही अतिवयस्क, काही प्रौढ, काही आधुनिक, काही अतिआधुनिक, काही अगदी खेड्यातले, काही कुर्त्या पायजम्यात, काही सुटात, कुठे घागरचुन्नी तर कुठे नऊवारी. नवरदेवानं एक तिरस्कारयुक्त नजर ह्या मेळाव्याकडे टाकली आणि म्हणाला, मला नमस्कार करायचा नाही. मला मनातून जिथं आदर वाटतो तिथेच मी वाकेन. भाची गोरीमोरी झाली, पण जमिनीकडे पाहत उभी राहिली. गुरुजी समजदार होते. ब्राह्मणाला नमस्कार करा असं चुकूनही म्हणाले नाहीत. विचारचक्राला गती मिळाली. वहिनीचा किस्सा आठवला. ही नमस्काराची पद्धत कशी पडली असेल कोण जाणे. अतिथी यजमान, राजा राजर्षी, गुरु शिष्य, माता पिता, अपत्य अशा अनेक जोडगोळ्या आहेत. यात विशिष्ट नातं आहे. या नात्यांचे आदर आहे. नमस्काराला वाकलेलं मस्तक हे लाचार माणसाचं असूही शकेल, पण पण निदान भारतीय परंपरेत ते मस्तक झुकतं ते आदरानं, आणि त्या आदराचा प्रत्यादर केला जातो तो आशीर्वादानं. पूर्वी तो नमस्कारही मनापासून होता आणि आशीर्वादही. नंतर सगळं प्रथेच्या रूपानं आलं. पण तरीही परंपरेने ही प्रथा चालताना नतमस्तक झालेल्यांना आशीर्वाद मिळाला नाही असं झालं नाही. आदर अनेक पद्धतीने दाखवला जाऊ शकतो, पण त्यात देण्याघेण्याचा भाग नसतो. नमस्काराच्या देण्याला आशीर्वाद घेण्याचा भाग असतो, म्हणून नमस्काराचं पावित्र्य राहिलं आणि आजही आहे. पण काळाचा रट्टा असा जोरदार की बदलत्या परिस्थितीनं माणसं बदलली. मोठ्या निष्ठेने जपलेली मूल्येही बदलली. वाकून नमस्कारासाठी हात जुळवून नमस्काराचा आधुनिक आदर आला. काही थोरा मोठ्यांकडे पूर्ण न वागता कमरेत वाकून हात तेवढे जोडलेले ठेवून सलाम अलेकुम सारखी मुसलमानी कृती आली. लिखाणातही कृतानेक शिरसाष्टांग नमस्काराऐवजी सविनय वा सप्रेम नमस्कार आला. सगळीच गंमत आहे. लग्नाच्या पंक्ती जाऊन रिसेप्शन आलं. तशा रिसेप्शनमध्ये आमच्या भाचीनं आणि तिच्या नवऱ्यानं तमाम अतिजवळच्या नातेवाईकांनाही हात जोडून पण ताठ उभं राहून नमस्कार केला. आम्हीही तो स्वीकारला, कारण गत्यंतर नव्हतं. पण मग आहेर कोरड्या मनानं झाले. बहिणीच्या प्रतिआहेराला बहुतेकांनी समजूतदार नकार दिला. लग्न तर झालं, पण मोडेन पण वाकणार नाही ह्या बाण्याची चर्चा किती झाली असेल देवच जाणे. घरातल्या मोठ्या माणसांना, वयस्कर माणसांना ह्या लोप पावणाऱ्या प्रथेबद्दल दुःख वाटतं. मोठ्या शहरांमध्ये हे कमी जाणवतं. तिथं हॅलो, हाय आणि मम्मी डॅडी असं आलं. पाश्चात्य राहणीमानाबरोबर पाश्चात्य संस्कृती आली. आधुनिक विचारांनी विचार न करताच जुन्याला तिलांजली देण्याचा धडाका चालू ठेवलाय. परवा मुंबईत एका वृद्धग्रस्तांची ओळख झाली. त्यांच्या वयापुढे, अनुभवापुढे आणि काहीसं सवयीनं वाकले. नमस्कार करून उभी राहिले तेव्हा पाहिलं की त्यांचे डोळे पाणावलेत. त्यांनी चष्मा काढून डोळे चोळल्यासारखं केलं, पण त्यांना एका नमस्कारानं मी जिंकलं. 2 माणसं जवळ येण्याचा हा केवढा सोपा मार्ग. आयुष्य सरकत जाताना अनुभवांचं भांडार ओलांडावं लागतं. मग दुःख डोंगरा एवढं हे कळतं. काहीतरी होऊन या दुःखाची तीव्रता कमी व्हावी असं वाटायला लागतं. हळूच एखादी वयस्क व्यक्ती सांगते, आशीर्वाद पाठी असले की संकटाचे पहाड चुटकीसरशी पार होतात.
मग लक्षात येतं की या आशीर्वादासाठी झुकणं तेही पूर्ण मनानं आणि जाणीव येणं आवश्यक आहे. तरुण पिढी नमस्कार फक्त सॅल्युटेशन या अर्थाने घेते का? लिखाणातला आदर किंवा कृतीतून दाखवायचा आदर मॉडर्नायझेशनच्या नावाखाली लुप्त होतोय का? ती प्रथेची वक्तव्य कृतीच्या अभिव्यक्तीची वाट पाहतायत का? का का ह्या सगळ्यामागे होता तो जिव्हाळा, माया आणि प्रेमच अटत चाललंय? आजी सांगायची, तिचं लग्न 9व्या वर्षी झालं. लग्नानंतर तिला बैलगाडीतून आजारी नातेवाईकांच्या पाया पडण्यासाठी घेऊन गेले, फक्त नमस्कारासाठी. तेव्हा ती फणकारली नाही, रागावली नाही. आजही चांदीचा घुंगराचा करंडा काढला की प्रेमानं आणि कौतुकानं ती त्या नातेवाईकाकडचा सोहळा सांगते, ज्यानं तिला तो ओटीत दिला. आम्ही परीक्षेच्या आधी तरी निदान निश्चित देव आणि आईवडील यांना वाकून नमस्कार करायचो. आज आमच्या चिरंजीवांना देवाला नमस्कार कर असं सांगितलं तर पायात बूट असल्याची सबब सांगतात. आणि असं कोणी काही म्हटलं नाही तरी अतिमॉडर्न मुलं आपल्या आईला विश मी लक मम्मा असं लाडं लाडं म्हणत हात हातात घेताना दिसतात. आईनं मुलाला, गुरुनं शिष्याला, मोठ्यांनी लहानांना प्रेमाने देण्याची गोष्ट म्हणजे आशीर्वाद. तो नमस्काराबरोबर सावलीसारखा येतो. नमस्कार हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. दुर्दैवानं तोही मागे पडत जाऊन फक्त अपना उत्सव वगैरे दिसते की काय भीती अशी वाटते. आमचं अमेरिकेत स्थायिक झालेलं एक मित्रकुटुंब परवा आलं, 2 मुलांसहित. त्यांनी आमची ओळख करून देताच दोन्ही मुलांनी वाकून नमस्कार केला. नकळत कुठेतरी मनात हालचाल झाली. डोळे मायाळू झाले. ओठांवाटे आशीर्वादांचे शब्द बाहेर पडले. बरोबर आश्चर्यही वाटलं. वास्तविक ते हॅलो हायच्या संस्कृतीतून आलेले. आम्ही हाय आंटी, हॅलो अंकलची अपेक्षा केली होती. माझ्या उत्सुकतेपोटी विचारलेल्या प्रश्नाला त्यांच्या धाकटीनं उत्तर दिलं. ती म्हणाली, वी जस्ट लव्ह डुईंग नमस्कार. आमची आजी आम्हाला इतकं छान जवळ घेते नमस्कार केल्यावर. खूप माया करते. नॉट लाईक अ फॉर्मॅलिटी. तिचा चेहरा, तिचे डोळे, वेल, आय लाईक इट. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. चला, संस्कृती खुरटी का होईना कुठंतरी पालवते. नमस्कार.